ही आहे रविवारची सकाळ आणि हे आहे अमरावतीतील एक हॉटेल. मला भेटायला आलेल्या असंख्य लोकांना भेटले, त्यांचे फोटो काढले आणि मी निघाले अंबादेवीच्या दर्शनाला. हे अंबादेवीचं मंदिर द्वापर युगातील आहे आणि असं सांगतात की भगवान श्रीकृष्णाचे चरण या मंदिराला लागलेले आहेत. रुक्मिणी देवीचं हरण करण्यासाठी ते इथे आले आणि इथून दर्शन घेऊन त्यांनी प्रस्थान केलं, अशी कहाणी मला तिथल्या ब्राह्मणांनी सांगितली. त्या मंदिराच्या ट्रस्टला देखील मी प्लास्टिक बंदीचं आव्हान केलं आणि कापडी पिशव्या देऊन तिथून त्या आव्हानाला सुरुवात केली. जवळच अगदी 2 पावलावर आहे अत्यंत सुंदर हे एकविरा देवीचं मंदिर. पाहूनच मी मंत्रमुग्ध झाले. असं सांगतात ही देवी अंबादेवीची मोठी बहीण आहे. 2 पावलावर गोरक्षा केंद्र होतं. असंख्य गायी तिथे होत्या, खूपच गोड होत्या, खूप छान होत्या. मी त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला आणि त्या लोकांनी मला एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. याही ट्रस्टबरोबर मी प्लास्टिक बंदी संदर्भात चर्चा केली. त्यांनी माझं स्वागत केलं. तिथून मी गेले ते श्रीकांत भारतीय यांच्या घरी. त्यांची आई वारली असल्यामुळे मी गेले. त्यांची फॅमिली होती पण ते नव्हते, ते आधीच निघून गेलेले होते. त्यांच्याशी बोलून निघाले ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात. संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाची पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांशी संवाद होता. खूपच छान संवाद झाला. अमरावतीतील आमचे भाजपाचे कार्यकर्ते खूप छान होते. त्यांनी मला खूप प्रेम दिलं, माझी काळजी घेतली आणि मला खूप सन्मानित केलं. तिकडनं मी गेस्ट हाऊसला आले. गेस्ट हाऊसला मी माझ्या डिपार्टमेंटच्या बैठका घेतल्या. पशुसंवर्धन विभागाची बैठक घेतली आणि मग पर्यावरणाची पण बैठक घेतली. काही गोरक्षा करणाऱ्या लोकांचा सन्मान करून मी त्यांना सर्टिफिकेट्स देखील दिले. गोरक्षाचं आमचं जे महामंडळ आहे त्याचे सदस्य देखील तिथे होते. त्यांनी देखील माझं स्वागत केलं. बघा, या मंडळींना मी सर्टिफिकेट देतो आहोत. पर्यावरण विभागाने माझं खूप सुंदर स्वागत देखील केलं. खूप छान गेस्ट हाऊस अमरावतीचं होतं. तिथून निघाले नागपूरकडे आणि नागपूरच्या एअरपोर्टवर दाखल झाले. तिथेही आदिवासी मुलं आली होती. ती चालली होती इस्रोला आणि अंबादेवीच्या आशीर्वादाने मुंबई ते जालना, जालना ते अमरावती, अमरावती ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास मी 1.5 दिवसामध्ये केला. मी सहज गणित करत होते. मागच्या 10 दिवसात 4,500 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. तेही शेअर करीनच.